आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. नजरिया लागे नहीं कहीं ओ नजरिया लागे नहीं कहीं नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला यामध्ये आज आपण भेटणार शीतलताई लचके यांना. शीतलताई लचके हे नाव निर्माणकरांना नवीन नाही म्हणून त्या गेल्या 24 वर्षापासून नृत्य सेवा देतात. नृत्य म्हटलं की भारतीयांना हॉलिवूड बॉलिवूड आहे, पण नाही हो. नृत्य नुसतं बॉलिवूड हॉलिवूड पर्यंत नाही आहे. आपण भारतीयांना एक खूप मोठा वारसा आहे, एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीत खूप असे नृत्य प्रकार आहेत. ओडिसी आहे, कथक आहे आणि अनेक आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे या कथक नृत्यातली सेवा यवतमाळकरांना गेल्या 24 वर्षापासून शीतलताई देतात. त्यांचा हा प्रवास, त्यांचा हा सगळा अनुभव आणि त्यांनी मिळवलेले काही पुरस्कार, बरंच काही आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधून. नमस्कार. नमस्कार. खूप वारसा असलेला एक नृत्य प्रकार तुम्ही हाताळता आहात, सेवा देता. आम्हा म्हणजे नादान लोकांना कथक काहीच माहिती नाही. फक्त टीव्हीवर बघतो आणि हेमा मालिनीला बघतो, तेवढा मला कथक माहिती आहे. हे सुद्धा माहिती नाही मला की हेमा मालिनी करते तेच कथक आहे की आणखी काही आहे. कथकच का आणि हा काय प्रकार आहे हे थोडं सांगावं. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सर्वांना हे सांगेल की नृत्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं हा प्रकार नाही आहे. शहरी भागांमध्ये नृत्याला करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं जातं. आज नृत्य खूप खूप वरच्या स्तराला पोहोचलेलं आहे. यवतमाळमध्ये आम्ही जे मागच्या 24 वर्षापासून विद्यार्थी घडवत आहे, तर मला सगळ्यात पहिले इथे पॅरेंट्सची म्हणजे पालकांची मानसिक स्थिती बदलावी लागली की नृत्य म्हणजे केवळ शास्त्रीय नृत्य आहे, नृत्य म्हणजे केवळ फिल्मी डान्स नाहीये किंवा लावणी नाहीये किंवा लोकनृत्य नाही आहे. लोकनृत्यामध्ये एक दर्जेदार प्रकार असतो ज्याला कथक म्हणतात आणि कथक हा उत्तर भारतीय नृत्य प्रकार आहे. बरं, कथक म्हटल्यावरही लोकांना बरेचदा कळत नाही. भरतनाट्यमला ते लोक कथक समजतात. जसं तुम्ही आत्ताच मला बोलल्या की हेमा मालिनी जे नाचते ते आम्ही नृत्य बघितलेलं, आम्हाला तेवढंच माहिती. पण एक तुम्हाला सांगेल की हेमा मालिनीची ज्या नाचतात तो भरतनाट्यम हा प्रकार आहे, हा दक्षिण भारतीय नृत्य प्रकार आहे. आणि माधुरी दीक्षित जे नृत्य करते, जे बिरजू महाराज त्यांना शिकवतात आणि जे नृत्य करतात तो आहे कथकचा प्रकार. हा नॉर्थ साऊथचा डिफरन्स आहे, उत्तर दक्षिणचा डिफरन्स आहे. नृत्यातले प्रकार किंवा तुमचा प्रवास खरंच ऐकायला आणि जाणून घ्यायला कधीपासून सुरू केला? मी 7th स्टँडर्ड मध्ये असताना नागपूरला श्रीमती ललिता हरदास मॅडमकडे सर्वप्रथम नृत्याचे क्लासेस लावले, शास्त्रीय नृत्याचे.
आणि त्यांच्याचकडे मी माझं विशारद पूर्णपर्यंतचं शिक्षण पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे नृत्याचं. आणि माझ्या गुरु म्हणजे माझ्या शब्दात भावना व्यक्त करणं कठीण आहे, त्यांनी एवढं मला ज्ञान दिलेलं आहे कथ्थक नृत्याचं. आणि नृत्य कसं शिकायचं, कसं बघायचं आणि कसं प्रस्तुत करायचं आणि पुढे शिकवायचं कसं, या सगळ्या गोष्टी नृत्याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी आम्हाला शिकवल्या आहे. आणि त्याच्यानंतर मला नृत्याचा विशारद झाल्यानंतर गुरु बिरजू महाराजजी, गुरु गंगाणीजी, गुरु रोशन दाते मॅडम, गुरु क्षमा भाटेताई, या लोकांच्या छोट्या मोठ्या वर्कशॉप्सला मी जाऊन माझ्या नृत्याचा आणखी प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेलं ज्ञान मी माझ्या विद्यार्थिनीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. इतक्या मोठ्या गुरूंच्या ह्या शिष्य म्हटलं की शिक्षण शिक्षण फक्त नृत्यातच घेतलं ना, नाही. त्या BCom आहे आणि MA आहे HR मध्ये. एवढं मोठं शिक्षण घेऊन एक चांगलं करिअर म्हणजे वाणिज्य शाखेत आज सगळीकडे त्याचा डंका असताना ते सोडून नृत्यात करिअर केलं आणि सक्सेसफुल करिअर केलं. मॅडम, थोडं शिक्षणाबद्दल. सर्वप्रथम सांगेल की मी मॅनेजमेंट हा माझा प्रचंड आवडता प्रकार आहे. त्याच्यामुळे मी कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये वळाले. आणि कारण की कुठली गोष्ट तुम्हाला जर करायची आहे तर नृत्य म्हणा किंवा घरातलं काम म्हणा किंवा बाहेरचं म्हणा किंवा कॉर्पोरेट सेक्टर म्हणा, एक मॅनेजमेंट, मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट हा सगळा त्याच्यामध्ये घुसणारा प्रकार आहे. सो मी नृत्याचं शिक्षण घेत असतानाच माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं आणि मी MBA केलेलं आहे HR मध्ये, ह्युमन रिसोर्स मध्ये. सो MBA करताना मला हे उमगलं की तुम्ही कुठलीही कला आत्मसात करा किंवा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही प्रोफेशन करा, तुम्हाला मार्केटिंग आणि त्याला प्रस्तुतीकरण म्हणजे ज्याला प्रेझेंटेशन म्हणतो आपण, ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यापर्यंत तुमची कला, तुमचं प्रोडक्ट, तुमची वस्तू, तुमचे विचार, तुमचं कुठलीही गोष्ट ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही, प्रेक्षकांकडे पोहोचत नाही, कस्टमर पर्यंत पोहोचत नाही. सो मार्केटिंगचा भाग नाही आहे, बट हे येस डेफिनेटली मला हेल्प होते आहे शिक्षणाची माझ्या नृत्य क्षेत्रामध्ये. MBA केलं, असं कधी नाही वाटलं का की नाही आपण त्या फील्डमध्ये पण काही करू शकलो असतो, की आवड म्हणून नाही, हेच माझं लाईफ आहे, हेच नृत्यच माझं करिअर आहे? नाही, असं लग्नाच्या आधी मी जॉब करत होते. ऑलरेडी सेंट झेवियर स्कूलमध्ये मी जॉब केलेला आहे. एक माझी मैत्रीण CA होती, तिच्या हाताखाली मी अकाउंटिंगचं शिकलेले आहे. तर बिफोर मॅरेज, लग्नाच्या आधी मी सर्व्हिस केलेली आहे. त्याच्यामुळे पण येस, पॅशन माझं नेहमीच नृत्य राहिलंय. नृत्यालाच स्वप्न होतं आणि स्वप्नच मी माझं पूर्ण केलेलं आहे. अर्थात शिक्षण मी MBA पोस्ट ग्रॅज्युएशन मी आफ्टर मॅरेज केलंय. त्याच्यामुळे यवतमाळात नोकरीला विशेष स्कोप नाही आहे आणि ते करण्यापेक्षा मी माझी आवड, छंद यालाच माझं प्रोफेशन केलं. लोक म्हणतात करिअर करायला ऑप्शन्स नाही, शिकत आहे त्याचं एक जीवन पाहून. कला आहे तर करिअर आहेच, त्याला तुम्ही कसं प्रेझेंट करता यावर तुमचं अवलंबून असतं. मेहनत घेतली की सक्सेस भेटतच. आणि कुठल्याही क्षेत्रात तुम्ही अगदी खूप चांगल्या तऱ्हेने करिअर करू शकता. याचं जिवंत उदाहरण म्हणजे शीतलताईंच. बरेच विद्यार्थी हातात आले, खूप मोठ्या लेवलवर आहेत काही विद्यार्थी. एखादा अनुभव विद्यार्थ्यांचा तर मी एखादा नाही, मी तुम्हाला अनेक सांगू शकते. पण मला कौतुक वाटतं माझ्या विद्यार्थिनींचं की त्या एकदा या क्लासमध्ये आल्यावर हा क्लास सोडून ते जायला नाही बघत. त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण इथूनच करायचं असतं. माझ्या बऱ्याचशा ज्या विशारद पूर्ण झालेल्या विद्यार्थिनी आहे त्या साधारणतः यवतमाळात कल्चर आहे की 10वी झालं की शिक्षणासाठी बाहेर जातात किंवा 12वी झालं की हायर एज्युकेशनसाठी बाहेर जातात. त्या विद्यार्थिनी BE, M.Tech करून किंवा MBBS, BDS करून त्या विद्यार्थिनी परत आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी आपलं विशारदचं वर्ष पूर्ण केलं आहे आणि ते पण प्रॉपर रियाजासोबत. विशारद म्हणजे पोर खेळ नाही आहे. नृत्यामध्ये भरपूर रियाज लागतो. उगीच बिना रियाजाचे तुम्ही कुठली परीक्षा क्रॅक नाही करू शकत. जितकं कठीण एंट्रन्स एक्झाम्स असतात, नीटच्या झाल्या किंवा MBBSच्या एक्झाम्स असतात, तसंच याला पण प्रॉपर स्टडी आहे, याला सिलेबस आहे, याच्यामध्ये थेअरी प्रकार येतो, प्रॅक्टिकल येतो, सगळंच असतं. आणि विशारद हे इक्विव्हॅलंट टू ग्रॅज्युएशन असल्यामुळे ते खूप कठीण परीक्षा असते. पण माझ्या विद्यार्थिनींनी त्या पार केल्या आणि मला त्यांचं खूप छान कौतुक वाटतं. परीक्षा आहे म्हणालात, मग हे कोणाला संलग्न युनिव्हर्सिटीमध्ये असतं की कशाला संलग्न असतं? या ज्या आम्ही परीक्षा घेतो या अखिल भारतीय गांधर्व महामंडळ, मिरज आणि मुंबई यांच्याशी संलग्न आमचे क्लासेस आहेत.
या व्यतिरिक्त अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये पण बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट आणि मास्टर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ते ग्रॅज्युएशन लेवलचे क्लासेस असतात, ते पण आम्ही कंडक्ट करतो. म्हणजे कोणाला अपीयर व्हायचं असेल तर त्यांना गायडन्सचं काम मी करते. तर अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे, नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण आहेत. पण आमचे जे क्लासेस घेतात हे जे लहान विद्यार्थ्यांसाठी यांच्या परीक्षा प्रारंभिकपासून विशारद पूर्णपर्यंत या अखिल भारतीय गांधर्व महामंडळाची संलग्न क्लासेस आहेत. 24 वर्षापासून तुम्ही सेवा दिली. सेवा देताना कधी कधी परीक्षा पण घ्यावीच लागत असेल, मग अशा कुठल्याला गेलात का तुम्ही? मी जवळपास 20 वर्ष कथक नृत्याच्या परीक्षा घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे. अमरावती, अकोला, नागपूर खूप फ्रिक्वेंटली जायचं काम पडत होतं. उपांत्य विशारद सगळ्या लेवलच्या परीक्षा पुणे मुंबईपर्यंत मी परीक्षक म्हणून सुद्धा मंडळातर्फे अपॉइंट झालेली आहे. मला सांगावंसं वाटतं आवर्जून की जेव्हा मी सृष्टी नृत्य निकेतनची स्थापना केली त्यानंतर सुरुवातीला आम्ही नृत्याचे कार्यक्रम करत होतो. ते बघायला बरेचसे स्कूलचे टीचर्स यायचे, बरेचसे शाळांचे प्राध्यापक यायचे किंवा प्राचार्य यायचे. आम्ही त्यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवायचो. हळूहळू हा प्रसार असा वाढत गेला की मला विशेषतः वेगवेगळ्या स्कूलमध्ये नृत्याच्या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून किंवा जजमेंट म्हणून करण्यासाठी म्हणून बोलवण्यात यायला लागलं. स्कूल ऑफ स्कॉलमध्ये मला कायम त्यांना जजमेंटसाठी बोलवतात. मी नारायणा स्कूलचं पण नाव घेतलंय की त्यांनी पण मला इन्व्हिटेशन दिलं होतं गरबा कॉम्पिटिशनसाठी. विशेषतः मला सांगावं लागतं 2009 आणि 2012 मध्ये अमरावती युनिव्हर्सिटीचं जे युथ फेस्टिवल झालं होतं त्याच्या शास्त्रीय नृत्याच्या जजेस म्हणून किंवा जजमेंटसाठी त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होतं. त्या व्यतिरिक्त आम्हाला जन्माष्टमी हा एक नृत्य आमचा मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी. मागच्या 10 वर्षापासून इस्कॉनद्वारे जे जन्माष्टमीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये कौंडण्यपूर आणि वर्धा आणि यवतमाळ त्या व्यतिरिक्त धामणगाव अशा 3 ते 4 ठिकाणी आमच्या क्लासचे म्हणजे SNNच्या विद्यार्थिनी कृष्णाशी आणि राधाशी निगडीत जे नृत्य प्रकार असतात ते प्रस्तुत करतात. हा चान्स आम्हाला दरवर्षी मिळतो. आणि त्या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये जे कुठलेही फेस्टिवल असेल, जसं एज्युफेस्ट झालं होतं तिथे मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. त्या व्यतिरिक्त इंजिनियर्स डेचा जो कार्यक्रम असतो त्याच्या नृत्याच्या कॉम्पिटिशनच्या जजमेंटला बोलवलं जातं. तसे विविध भरपूर आमंत्रण मला असतात. त्या व्यतिरिक्त मी नागपूरच्या VNIT कॉलेजमध्ये मला एका वर्षी त्यांनी एक शास्त्रीय नृत्याचा कॉम्पिटिशन प्लॅन केली होती. 2016ची गोष्ट आहे ती. त्या दरम्यान त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून आणि चीफ जज म्हणून बोलवलेलं होतं. तर हे सगळे असे विशेष आमंत्रण नृत्य शिकल्यानंतर बरेचसे चान्सेस मिळतात. नृत्याच्या माध्यमातून स्वतःमध्ये कसा बदल जाणवला? नृत्य शिकत असताना जसं की मी सांगितलं की नृत्य म्हणजे फक्त हे कुठली कला शिकणं नाही आहे. त्या कलेच्या व्यतिरिक्त तुमची पूर्ण पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होते. कारण कसं उभं राहायचं, कसं बोलायचं. कारण तुम्ही नृत्य शिकल्यानंतर तुम्ही स्टेज प्रेझेंटेशन करता किंवा मंच प्रदर्शन करता. मंच प्रदर्शन हा शास्त्रीय कथ्थक नृत्याचा सगळ्यात अविभाज्य अंग आहे. हे प्रस्तुत करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना हे पण शिकवतो की तुम्ही एकदा क्लासमध्ये एंट्री केली की तुम्हाला क्लासमध्ये ज्या पद्धतीने उभं राहायचं आहे त्याच पद्धतीने उभं राहायचं आहे. आणि त्याचे काही नियम आहेत. शास्त्रीय नृत्य शिकत असताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात आणि ते नियम पाळले तरच तुम्ही एक उत्तम विद्यार्थी बनू शकता आणि एक उत्तम नर्तक बनू शकतात. सृष्टी नृत्य निकेतन स्थापन व्हायला आज 24 वर्ष झाली. 24 वर्ष आधी एक नृत्य निकेतन स्थापन करायला कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं? यवतमाळमध्ये खूप कमी नृत्याचे क्लासेस होते जेव्हा मी क्लासेस सुरू करण्याचा विचार केला. जसं माझं लग्न झालं तसं मी आधीच बोलले होते की मला नृत्यामध्ये करिअर करायचं आहे आणि मी क्लासेस सुरू करणार आहे. मग बघितलं की यवतमाळमध्ये शास्त्रीय नृत्याचे क्लासेसच नाही आहेत. ते सुरू करण्यासाठी मला पहिले तर काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे अप्रोच केला. आम्ही क्लासेस सुरू केले. अडचण ही होती की पहिले जागेची अडचण होती. मी बाहेर रेंटने हॉल घेतला आणि जिथे मी क्लास सुरू केला माझ्याकडे 4च विद्यार्थिनी होत्या. पण याच्यामध्ये सातत्य अत्यंत महत्वाचं आहे. एक जरी विद्यार्थिनी आली तरी मी क्लास घ्यायची. मी क्लासला आजच्याही डेटला सुट्टी देत नाही आणि मी कधीच कोणत्याच सणावाराची सुट्टी क्लासला देत नाही. सातत्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. अडचणी अशा ऍज तर मला गेल्या नाही. पण शास्त्रीय नृत्याचं महत्व इथल्या लोकांना मी अजूनही ठामपणे पटवून देऊ शकली नाही याची मला फार खंत आहे. इथल्या लोकांना अजूनही शास्त्रीय नृत्य कळत नाही. ते शास्त्रीय नृत्याला बॉलिवूडशी नेहमी कम्पेअर करतात. ही एक खूप दुःखद बातमी मला म्हणजे यवतमाळसाठी असं वाटतं की यवतमाळकरांनी किमान शास्त्रीय नृत्याला समजून घ्यावं की शास्त्रीय नृत्य हे शास्त्र शुद्ध असतं आणि त्याची भाषा वेगळी आहे. त्याला कृपया बॉलिवूड सोबत कम्पेअर करू नका. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना काही मूल्य जपावीच लागत असेल.
ती कुठली जपता तुम्ही? काही विद्यार्थ्यांना मला एक वयोमर्यादा मी फिक्स केलेली आहे की 7 वर्षाच्या वर विद्यार्थी जेव्हा शास्त्रीय नृत्य शिकायला येतात तेव्हा त्याला थोडीशी समज असते. कारण तुम्ही क्लासिकल शिकताय की असं नाही की हिला खूप नृत्याची आवड आहे तुम्ही हिला क्लासला घेऊन घ्या. आता 3 किंवा 4 वर्षाच्या मुलींना नृत्य शिकवणं म्हणजे बॉलिवूड शिकवणं आहे, पण मला तसं काही करायचं नाही आहे. जेव्हा क्लासिकल शिकतो तेव्हा त्यांनी एक वयोमर्यादाचं मी बंधन थोडंसं घातलेलं आहे आणि क्लासमध्ये आम्ही डिसिप्लिन ठेवतो. क्लासला मी युनिफॉर्म दिलेला आहे. युनिफॉर्म नसेल तर किमान तुम्ही सलवार सूट घालून या, कारण तुम्ही एक शास्त्रीय नृत्य शिकत असताना तुमचं अटायर खूप महत्वाचं आहे की तुम्ही काय वेशभूषा करता. आणि त्या व्यतिरिक्त सातत्य ह्याला मी खूप जास्त महत्व देते की जेवढा रियाज कराल तेवढे तुम्ही पुढे जाल. आज SSN ला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. काय सांगाल या 24 वर्षाबद्दल? 24 वर्षामध्ये 24,000 24 लाख अनुभव माझ्याकडे आहे म्हटलं तरी चालेल आहे. त्यातले मी तुम्हाला शॉर्टमध्ये एवढंच सांगेल आहे की यवतमाळमध्ये कथक नृत्याची नीव ही सृष्टी नृत्य निकेतनपासून सुरुवात झाली आहे. कारण कथकचं महत्व इथल्या लोकांना समजून सांगण्यासाठी माझी कायम धडपड असते. कथकचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच माझा नृत्य क्लास सुरू करण्यामागचा हेतू आहे. मला बरेच जण म्हणतात मॅडम तुम्ही का नाही परफॉर्म करत, पण जेव्हा तुमच्याकडे 100-150 विद्यार्थिनी असतात जेव्हा तुम्ही त्यांचा कार्यक्रम अरेंज करता तेव्हा तुम्हाला स्वतःला मध्ये नाचायचा स्टॅमिना नाही राहत. त्याच्यामुळे हा स्टेज याचा जे पण परफॉर्मन्सेस आहे विद्यार्थ्यांसाठी असतात. विद्यार्थिनींनी त्याच्यामध्ये भरपूर सहभाग घ्यावा आणि त्यांनी त्यांचं नृत्य प्रदर्शन आपल्या पालकांपर्यंत, पालकांच्या व्यतिरिक्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपल्या रिलेटिव्ह पर्यंत पोहोचवावं, नातेवाईकांना कळावं की ही शास्त्रीय नृत्य शिकते आहे. तुम्ही आताच म्हणाला की छोट्या वयापासून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करता. छोट्या वयापासून सहज सोपं आहे, पण मोठ्यांचं काय? माझ्याकडे 7 वर्षाच्या वर काही पण एज लिमिट नाही आहे. 40, 50, 60. मला कौतुकाने सांगावं असं वाटतं की माझ्याकडे एक 62 वर्षाच्या आजी पण त्यांच्या नातीला घेऊन कथक शिकायला येत होत्या काही दिवस. त्यांनी 6-7 महिने केले, त्यांना जमत होतं, पण थोडेसे पाय दुखून आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आले त्याच्यामुळे त्यांनी सोडलं. पण त्या व्यतिरिक्त मी सांगेल की बऱ्याचशा माझ्याकडे अशा लेडीज आहेत ज्यांना जाणीव झाली की माझ्या मुली शिकत आहे पण ही माझी पण आवड आहे कुठेतरी, ही माझी आवड मीच जपायला पाहिजे आणि माझं पॅशन मी जगायला हवं. जनरली काय होतं की आई आपल्या मुलींकडे बघून माझी इच्छा होती म्हणून मी तिला क्लास लावला असं मला सांगतात बरेचदा. मी त्यांना सजेस्ट करते तिला तर तुम्ही शिकवा, सोबत तुम्ही पण क्लासला या, तुम्हाला आवड आहे तर तुम्ही तुमची आवड तुम्ही जोपासा. अशा 40च्या व्यतिरिक्त पण विद्यार्थी लेडीज आहेत माझ्याकडे ज्या शास्त्रीय कथक नृत्य शिकत आहे. आणि मला छान वाटतं सांगताना की काही विद्यार्थिनींनी विशारद पूर्ण सुद्धा केलेलं आहे आणि त्या जागतिक स्तरावर त्यांनी नामांकन मिळवलेलं आहे, स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत आणि मला अशा लोकांचं खूप कौतुक वाटतं. आम्ही त्यांना मोटिवेट करतो, त्यांच्या घरच्या सपोर्टने त्या माझ्याकडे येतात पण आणि खूप उत्साहाने ते इथे येऊन सगळं जग विसरून जातात की काही घरी आपले टेन्शन्स आहेत, काही कामं आहेत, त्यांना इथे येऊन आनंद मिळतो आणि त्यांना आनंदी बघून मला खूप आनंद होतो. मी असं ऐकलंय तुम्ही ऑफलाईन शिकवा, ऑनलाईन सुद्धा क्लासेस घेतात. ऑनलाईनचे क्लासेस जुळतात स्टुडंट किंवा कसा अनुभव असतो तुमचा? हो, ऑनलाईनचा अनुभव कोविडने सगळ्यांनाच भाग पाडलं की तुम्ही कलेला सुद्धा ऑनलाईन घेऊन जा. तर 2020 मध्ये जेव्हा कोविड खूप हाय पीकवर होता तेव्हा सगळेजण घरी होते आणि बऱ्याच जणांना बरंचसं काही शिकायला चान्स मिळत होता. सो माझ्याकडे त्या पिरियडमध्ये बरेच जण ऑनलाईन, माझे सगळ्या विद्यार्थिनी ऑनलाईन क्लास शिकत होत्या. त्या व्यतिरिक्त काही माझे US नातेवाईक आहे, काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी मला अप्रोच केला की तुम्ही आम्हाला ऑनलाईन शिकवाल का. तर तो एक पिरियड माझ्यासाठी खूप छान झाला की माझ्याकडे बरेचसे ऑनलाईन USचे आणि ऑस्ट्रेलियाहून काही विद्यार्थी जुळले आहेत जे अजूनही ऑनलाईन क्लासेस कंटिन्यू करतात आणि माझ्याकडनं ऑनलाईन शिकतात. फक्त प्रॉब्लेम हा जातो की ऑनलाईन शिकवत असताना गुरुला किंवा टीचरला पूर्ण शिक्षण हे उलट शिकवावं लागतं. म्हणजे माझा राईट हँड म्हणजे त्यांचा लेफ्ट हँड होतो, सो त्यांचा लेफ्ट हँड म्हणजे माझा राईट हँड येतो. हे थोड्याशा अडचणी येतात आणि वाईब्स आम्ही मॅच करायचा प्रयत्न करतो, पण ऑनलाईन ऑफलाईन मध्ये पुष्कळ फरक आहे. अशी कला मला असं वाटतं ऑफलाईनच शिकायला पाहिजे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघितलं, ह्या संधी कशा उपलब्ध करून देतात? बघा, नृत्य म्हटलं की जोपर्यंत नृत्यकार स्टेजवर परफॉर्म नाही करत तोपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स वाढत नाही. दरवर्षी आम्ही एक गॅदरिंग ठेवत असतो, याच्या व्यतिरिक्त 2-4 एक्स्ट्रा कार्यक्रम्स असतात. यातनं मुलींचा एक आत्मविश्वास वाढतो आणि मग या आत्मविश्वासाला आम्ही राज्यस्तरीयवर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे.
सो अशा जेव्हा कॉम्पिटिशन्स होतात, या 2009 पासून आम्ही पुण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि सलग 15 वर्ष झाले SNNच्या विद्यार्थिनी कायम या विनर राहिलेल्या आहेत. या जिंकलेल्या विद्यार्थिनी पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर, काही विद्यार्थिनी सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि आता मागच्या वर्षी अबुधाबी, दुबई इथे परफॉर्मन्स करून आलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला एक चान्स असा मिळाला की मी आता US ला जेव्हा गेली होती, तिथल्या हिंदू टेम्पलमध्ये रामनवमीच्या निमित्ताने त्यांना मला एक आग्रहाखातर एक छोटासा परफॉर्मन्स करायला सांगितला. तर अमेरिकेत सुद्धा मला परफॉर्म करायचा चान्स मिळाला. तर अशा माझ्या विद्यार्थिनी आणि आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींना तर आम्ही चान्स देतो आणि आम्हाला जिथे चान्स मिळेल तिथे आम्ही परफॉर्मन्स करतो. हे सगळं ऐकताना सतत माझ्या मनात येत आहे, पारंपरिक नृत्य आणि आधुनिक नृत्य या ताळमेळ कसा बसेल? हो, हे सगळं करताना मी तुम्हाला एक सांगते की मी माझे नीतिमूल्य जपत असताना आधुनिक नृत्याकडे वळताना मी माझ्या गुरूंची परमिशन घेतली होती. मी माझ्या गुरूंना विचारलं होतं की मी कथकमध्ये थोडेसे काही नाविन्यपूर्ण प्रकार करू शकते का. तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की तुला जे करायचं ते कर, पण कथकची रेघ आणि पावित्र्य तू सोडू नकोस. आणि ती गोष्ट मी लक्षात ठेवून आम्ही बरेचसे इनोव्हेशन्स करतो, थोडे सेमी क्लासिकल डान्स पण करतो. तर नवीन नृत्याला टाळून चालणार नाही, कारण जग बदलतं आणि जसं जग बदलतं तसं तुम्हाला जगासोबत जाणं भाग आहे. पण कथक नृत्याची रेख आम्ही कधीही सोडली नाही. आम्ही शास्त्रीय नृत्य घेऊनच आम्ही पुढे सरकतो. मग तरुण पिढीपर्यंत कसं पोहोचणार? तरुण पिढीपर्यंत पोहोचणं कठीण आहे, पण आजकाल बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेले आहेत, त्याच्यामुळे कथकचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे. फक्त ही गोष्ट ही आहे की ह्या गोष्टी इन्स्टंट होणाऱ्यातल्या नाही आहेत. या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला रियाज करावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि शिक्षण घ्यावं लागतं, तरच हे सगळं काही शक्य आहे. तर हे मला नवीन पिढीला सांगताना असं वाटतं की तुम्ही क्लास लावा, परीक्षा द्या, त्याला सिरियसली शिका. हे फक्त इन्स्टा रीलचं काम नाहीये किंवा 2 मिनिटाचा परफॉर्मन्स नाही आहे. ही रियाज आहे, ही साधना आहे, तेव्हाच जाऊन ते परफॉर्मन्सची लेवल येते. वयाच्या 12व्या वर्षापासून तुम्ही नृत्य करत आहे, वेगवेगळे नृत्य प्रकार केले असेल, एक खूप मनाला भावला असेल, असला कुठला? वयाच्या 12व्या वर्षापासून तर मी नृत्य शिकत आहे, पण मी बऱ्याचशा इंजिनियर्स डेच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला जेव्हा मी नृत्याला सुरुवात केली होती. आणि कॉलेजमध्ये नृत्य केले, शाळेमध्ये नृत्य केले. पण मला विशेष सांगावं असं वाटतंय की जेव्हा मी शास्त्रीय नृत्य कथक शिकत होती तेव्हा आमच्या क्लासचा कार्यक्रम होता गीता म्हणून. त्याच्यामध्ये मला माझ्या मॅडमनी एक दुर्योधनाचं पात्र रंगवायला सांगितलं होतं. जेव्हा की मी खूपच तेव्हा शिडशिडीत बारीक होते आणि मी खूप बारीक असल्यामुळे मी अशी हेल्दी स्ट्रॉंग दिसत नव्हते. तर त्याच्यासाठी मला माझ्या जे आमचे मेकअप दादा होते त्यांनी असे वस्त्र असे दिले होते ज्याला आहार्य अभिनय म्हणतात, की त्याच्यामध्ये मी खूप जाडी आणि दष्टपुष्ट दिसत होती. आणि तो रोल एक खूप छान माझ्यासाठी मेमोरेबल राहिला, कारण की जी माझी पर्सनॅलिटी नाही आहे, जसा उग्र स्वभाव माझा मुळात नाही आहे, तो मला उग्र दुर्योधन प्रस्तुत करायला मिळाला. आणि त्याला माझ्या गुरूंनी पण खूप दाद दिली आणि मला प्रेक्षकांनी पण त्याच्यासाठी खूप दाद दिली. मला ते एक अनुभव मेमोरेबल राहील. 12व्या वर्षापासून नृत्य करताय, शिकवताय, शाबासकीची थाप किती मिळाल्या आणि कुठे कुठे मिळाल्या? त्या मोजण्यासारख्या नाही आहे. प्रत्येक ठिकाणी मला ॲप्रिशिएट केल्या गेलं. पण मला विशेष एक सांगावं असं वाटतं, माझ्यासाठी सगळ्यात मोठा आयुष्यातला मेमोरेबल डे तो होता जेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे माझे आई वडील आणि माझा पूर्ण परिवार, माझे सासरचे आणि माहेरचे माझे नृत्य कार्यक्रम बघायला जेव्हा आले होते, तो माझ्यासाठी सगळ्यात मेमोरेबल डे होता. दुसरा, गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाय, बलिहारी जाऊ गुरु आपकी गोविंद दिये दिखाय, असा एक खूप सुंदर क्षण माझ्या आयुष्यात आला होता. माझ्या नृत्य गुरु सौ ललिता हरदास मॅडम आणि माझे नृत्य गुरु श्री राजेंद्र गंगाणेजी या दोघांच्याही स्वहस्ते मला नृत्य आविष्कार पुरस्कार दिला गेला 2024 ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट होती. त्यानंतर मला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे नृत्य गुरुचे अवॉर्ड आणि सत्कार केला गेला तो दुबईमध्ये पण झालेला आहे. तो मी तुम्हाला सांगितलं ओरलँडोमध्ये, फ्लोरिडामध्ये, USA पण झालेला आहे. तर असे छोटे छोटे अनुभव भरपूर आहेत, पण हे विशेष मला एक सांगावं असं वाटतं. आणखी एक अनुभव मी तुम्हाला शेअर करेल आहे. मी यवतमाळमध्ये जेव्हा सुरुवातीला नृत्याचा कार्यक्रम सादर करायला आम्ही सुरुवात केला विद्यार्थिनींचा, तेव्हा यवतमाळात शास्त्रीय नृत्य बघणारे प्रेक्षक कमी होते, पण जे पण होते ते त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक होते. खूप गर्दी असायची. एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर एक पालक आले आणि स्टेजवर ते माझ्या पाया पडले, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे होते.
आणि 4 पावलं मागे सरकली. मी त्यांना म्हटलं की सर आप ये क्या कर रहे हो? तो बोले मैडम मैं आपको दिल से प्रणाम करता हूँ. मतलब आप मुझे प्रणाम मत करो, आप मुझसे बड़े हो. तो बोले ये प्रणाम आपको तो है ही, लेकिन आपके साथ आपके अंदर जो कला है, आप अपने बच्चों को, जो हमारे बच्चों को कला दे रहे हैं, ये कला को प्रणाम है. तेव्हा मला ते खूप गदगद भरून आलं की माझी कलेची कुठेतरी उपासना होत आहे, थोडीशी जाण लोकांनी ठेवली, हे बघून मला खूप आनंद झाला. 24 वर्षाला आता भविष्यात हे सातत्य मी कायम चालू ठेवेल. मला एवढं आठवतं की माझ्या आईने मला लहानपणी सांगितलं होतं की मोठी स्वप्न बघत जा, मोठी स्वप्न बघत जा आणि मोठ्या स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करायचा, नुसते स्वप्न नाही बघायचे, तर स्वप्नांचा पिछा करायचा आहे. तर कथकचा प्रचार आणि प्रसार हेच माझे एक ब्रीद वाक्य आहे की मला केवळ कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. जितक्या जास्त विद्यार्थ्यांनी घडवता येतील तितक्या जास्त विद्यार्थ्यांनी घडवायचं आहे, जितक्या जास्त जणांना आनंद देता येईल नृत्यातनं. कारण नृत्यमय जगतम म्हणतात, हे जगच पूर्ण नृत्यमय आहे. त्याच्यामुळे नृत्यात जो आनंद मिळतो हा अनुभव मला प्रत्येकाला द्यायचा आहे. ज्यांना ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांनी जरूर माझ्याकडे यावं आणि शास्त्रीय नृत्य जरूर शिकावं आणि आनंद घ्यावा त्याचा. नृत्य आविष्कार गुरु हस्ते मिळाल्यावर पहिली भावना काय आहे? मला गगन ठेंगणं झाल्यासारखं वाटलं, कारण की माझ्या 2 महान गुरूंच्या मध्ये मला हा पुरस्कार मिळतो आहे, याला मी शब्दात वर्णन करू नाही शकत. मला नृत्य आविष्कार पुरस्कार माझ्या गुरु ललिता हरदास मॅडम आणि गुरु राजेंद्र गंगाणेजी यांच्या हस्ते मिळाला. या क्षणाला मी अगदी माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण मानते, कारण की 2 महान गुरूंच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मला एकच तेव्हा कबीरचा दोहा आठवला, गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाय. मला साक्षात माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे नृत्याचं, त्याच्यामुळे मी आज हा पुरस्कार स्वीकारू शकली. मला पुरस्कार बरेच मिळाले, पण माझ्यासाठी हा विशेष पुरस्कार महत्वाचा आहे. भले मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले, छोटे मोठे बरेचसे मिळाले, खूप ठिकाणी सत्कार झालाय, पण हा सत्कार माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरला. यानंतरचे बरेच पुरस्कार आहेत, त्याबद्दल काय? यानंतरचे बरेच पुरस्कार आम्ही अपेक्षा करतो की आम्ही आणखी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवू. विद्यार्थिनी पुढे जातच आहे, मी त्यांना नेहमी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते की त्यांनी भरपूर नृत्य करावं आणि शास्त्रीय नृत्यामध्ये विशेष पुरस्कार मिळवावा. आणि मला विशेष सांगा असं वाटतं, आता अबुधाबी जिथे जो अखिल भारतीय गांधर्व महामंडळातर्फे जो कार्यक्रम झाला, अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे जो कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये माझ्या विद्यार्थिनींना अवॉर्ड ऑफ एक्सलन्स मिळालेला आहे. 2 विद्यार्थिनींना, म्हणजे हे गोल्ड मेडलच्या वरचं पण 2 वेळा तुमचा फर्स्ट रँक आल्यावर जे प्राइज मिळतं ते प्राइज आहे. तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर दोन्ही ठिकाणी त्यांचा शास्त्रीय कथक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. आवडता छंदाला म्हणजे कथक नृत्याला तुम्ही वाहलेला आहे स्वतः, भरपूर वेळ देत, तरीही त्या व्यतिरिक्त शीतलला कुठे रमायला आवडतं? मला फिरायला प्रचंड आवडतं आणि मला पाण्यात सुद्धा रमायला आवडतं. डान्स नंतर माझी नेक्स्ट हॉबी स्विमिंग आहे. मला स्विमिंग करायला प्रचंड आवडतं. जिथे चान्स मिळेल तिथे मी पाण्यात डुबकी मारायचा प्रयत्न करते. त्या व्यतिरिक्त मला फिरायला खूप आवडतं. मला नवीन नवीन जागी जायला, नवीन जागी तिथला आनंद घ्यायला, निसर्गरम्य वातावरण बघायला, शांतता मला प्रचंड प्रिय आहे. अशा प्रकारे मी स्वतःला एक्सप्लोअर करते आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आनंद घेते. नवीन पिढीला काय सांगणार? नवीन पिढीला मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला कुठलंही शिक्षण घ्यायचं आहे तर सातत्य खूप महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी इट मीन्स अ लॉट. आणि स्वतःला एका छोट्याशा हारमुळे स्वतःला हरवून घेऊ नका. एकदा तुम्ही खाली उतरले की तुम्ही 4 पावलं वर समोर जाऊ शकता. सो कधी कधी स्टेप बॅक करणं इज गुड. आणि लास्ट मध्ये मी तुम्हाला एक सांगेल की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. द वर्ड इम्पॉसिबल से इट सेल्फ आय एम पॉसिबल. सो अशक्य जगामध्ये असं काहीच नाही आहे. तुमची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की मी या अशक्यला शक्य करून दाखवेल. हाच मला तुम्हाला सांगायचे की नवीन पिढीने या गोष्टीचं ठाम लक्ष ठेवायला पाहिजे की इम्पॉसिबल काहीच नाही, अशक्य काहीच नाहीये. SNM आज नुसतं राज्यापुरतं, यवतमाळपुरतं मर्यादित नाही राहिला, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय, वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलाय, विनर झालाय. मग आज काय वाटतं त्याबद्दल? मी एकच सांगेल की हा 24 वर्षाचा माझा प्रवास खूप सोपा नव्हता. लोकांना सहज वाटतं की हसत खेळत डान्सच तर शिकवायचंय. नाही, हे असं नाही आहे.
याच्यामागे खूप एनर्जी जाते. बघा, तुम्ही गाणं म्हणा किंवा एखादं कुठलंही टीचिंग फील्ड म्हणा, तुम्हाला बोलायचं असतं, आम्हाला बोलायचं असतं, सोबत स्वतःची एनर्जी खर्च करायची असते आणि ती टिकवून ठेवायची असते शेवटच्या क्लासपर्यंत. प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल अटेन्शन द्यायचं असतं. त्या गोष्टी मी अजूनही माझ्या क्लासमध्ये सातत्याने ठेवते. आणि मला हेच सांगायचं आहे की SNN यशाच्या शिखरावर पोहोचलेलं आहे, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तिथे टिकून राहणं सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे आणि जास्त कठीण आहे, आणि ते मी टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यवतमाळ ते आंतरराष्ट्रीय नृत्य पोहोचवलंय मॅडम, वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवलं, विनर होऊन आलाय. आणि आता मला नाही वाटत की नृत्याकडे पुढे वेगळ्या नजरेने बघू. नक्कीच एक करिअर ऑप्शन म्हणून सगळेच याला आत्मसात करतील आणि एक अभिमानाने SNN कडे बघतील. खूप खूप धन्यवाद मॅडम की तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मधून माझ्यासाठी थोडासा वेळ दिला, माझ्या युट्यूब चॅनलसाठी वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला चान्स दिला आमचे मतं मांडण्याचा आणि यवतमाळकरांपर्यंत, त्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना SNN काय आहे, सृष्टी नृत्य निकेतन काय आहे हे जाणून घेण्याचा चान्स दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. सृष्टी नृत्य निकेतन बद्दल. सृष्टी नृत्य निकेतन माझ्यासाठी तर माझं दुसरं घरच आहे, कारण 3री पास झाली होती आणि निकेतन जॉईन केलं. घरच्यांना वाटलं की नाही, डान्समध्ये इंटरेस्ट आहे तर आपण चांगलं करिअरच करू द्यावं. मी आज 11वीला आहे, आर्ट्स घेतलेला आहे आणि समोर कथ्थक मध्येच करिअर करत आहे. पूर्ण त्याची मी मॅम कडून पूर्ण चौकशी करून घेतली की काय कसं कुठे जाऊ मी जिथे मला बेस्ट मिळणार, आणि मॅम पण मला त्या दृष्टीने शिकवत आहे, समजवत आहे. आणि आज उपांत्य विशारदला आहे, 5 एक्झाम झाल्या माझ्या. मजा खूप येते इथे. एखाद हफ्ता अगर सुट्टी झाली तर असं वाटतं की यार काहीतरी मिसिंग आहे, असं घर झालं आमचं. माझ्यासारख्या नवीन यायला ज्यांना यायचं असेल त्यांना काय सांगशील? त्यांनी घेतलंच पाहिजे. आपण कोणासमोर कसं प्रेझेंट व्हायचं ते इथे मी तर इथे शिकली. कोणासमोर काय बोलायचं कसं, आणि तुमच्याबद्दल म्हणजे की अगर तुम्ही येत आहेत तर बॉडी पुन्हा जिवंत होते, एक नवीन लाईफ आपल्याला मिळतं इथे. नवीन येणाऱ्यांना अजून काय सांगशील? म्हणजे इथे नृत्य शिकवलं जातं की आणखी काय म्हणलं जातं? इथे एक मोटिवेशन मिळतं. मी तर आता स्टडीज करते आहे, तर स्टडीज मध्ये पण एक नवीन मोटिवेशन मिळतं, एक नवीन जोशाने आम्ही अभ्यास करायला सुरुवात करतो. रोज इथून घरी गेल्यावर जेव्हा अभ्यासाला बसते तेव्हा जेव्हा असं बोर झालं अभ्यास करता करता, तेव्हा एक तोडा म्हटला किंवा एक परण किंवा कवित म्हटलं की असं पुन्हा अभ्यास करायचा जोश येतो, पुन्हा आम्ही अभ्यासाला लागतो आणि खूप मजा येते इथे. एन्जॉय करणार. अगर कथक खरंच खूप मनाने जर केलं ना तर इथे जितकी मजा येते कथक शिकता शिकता तिथे मला नाही माहित दुसरं कुठे येईल की नाही. एक व्यक्तिमत्व घडवायला इथे खूप मॅडम खूप मोटिवेट करतात, सपोर्ट करतात. एक चांगलं व्यक्तिमत्व कसं आहे आणि कसं असायला पाहिजे ते मॅम आम्हाला समजवतात. मी तर लहान आहे म्हणून मी तर लहानपणापासून इथे आहे, तर आज मी जे पण आहे ते मॅमचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आज, तेव्हाच मी इतकं करू शकते. तो विश्वास, तो कॉन्फिडन्स माझ्यात मॅम जागृत करतात. रोज मला नवीन उदाहरण देऊन माझं मोटिवेट मला एकदम जागृत करतात. रोज असं निराश नाही होऊ देत कधीच, हमेशा हैप्पी ठेवतात आम्हाला. आपका नाम क्या है और कितने साल से आप यहाँ पर नृत्य की शिक्षा ले रहे हो? मेरा नाम मिसेस मौसमी जनक सूचक है और मैं पिछले 6 साल से गुरु हमारे सौ शीतल लचके मैडम के पास कथक नृत्य शिक्षा ले रही हूँ. यहाँ का अनुभव क्या है? फ्रैंकली स्पीकिंग मुझे ऐसे लगता है कि आफ्टर 40 कुछ भी नया सीखना करना बहुत कठिन है, पर ये हमारे गुरु ही है जो हमें इतना मोटिवेट करते हैं कि आज एट 46 ऑल्सो विथ लॉट्स ऑफ हेल्थ इश्यूज बट शी कीप्स ऑन मोटिवेटिंग. तो हम अभी भी सीख पा रहे हैं. अब हम 6th एग्जाम की तैयारी कर रहे हैं और टीचर के मोटिवेशन की वजह से हम ये कंटिन्यू करने वाले हैं. काय सांगाल?
सृष्टी नृत्य निकेतन बद्दल. सृष्टी नृत्य निकेतन बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. मला या क्लासमध्ये येऊन 10 वर्ष पूर्ण झाली आहे. ऍक्च्युली पहिले माझी मुलीला घेऊन यायचे मी, आणि तिचे 3 ते 4 एक्झाम झाल्यानंतर मी मॅडमला जॉईन केलं, म्हणजे मी स्वतः शिकायला लागले. आम्ही 40+ महिला कथ्थक करताना अगदी स्माइल पण नाही द्यायचो, अंग वळायचं नाही, पण आम्हाला वाटायचं की आम्हाला करता येईल की नाही. पण सगळं काही आमच्या मधून मॅडमनी काढून घेतलं आणि अगदी व्यवस्थित आम्हाला कथ्थक शिकवलं. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने कथ्थक शिकवल्या जाते. कुठेच काही अडचण येऊ देत नाही मॅडम. आम्ही सृष्टी नृत्य निकेतन मध्ये वर्षातून सगळ्या मुलींना स्टेज प्राप्त व्हावा म्हणून गॅदरिंग घेतल्या जाते. त्या गॅदरिंगची पूर्ण मॅडम स्वतः तयारी करून घेतात. प्रत्येक मुलीकडून स्टेजवर प्रत्येक मुलींनी खूप सुंदर रीतीने परफॉर्म केला पाहिजे याकडे त्या स्वतः जातीने लक्ष देतात. तसंच आमच्याकडे गुरुपौर्णिमा केल्या जाते. गुरुपौर्णिमेत तो इव्हेंट पूर्णपणे मुलींवर सोपवला जातो की त्यांना इव्हेंट कसे तयार करायचे किंवा कसे घ्यायचे हे त्यांना पण कळलं पाहिजे. तर त्या अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि त्यांना पण ते कशा पद्धतीने घ्यायचं, काय घ्यायचं त्यांच्यावर सोपवलं तरी त्यांना त्या गायडन्स करतात. आणि मधामधात वर्कशॉप पण होत राहतात. या नृत्य निकेतन तर्फे बाहेर कुठे आजपर्यंत गेलात? हो, आमच्या क्लासच्या मुली पुन्हा इंटरनॅशनल लेवलला पण गेलेल्या आहेत, दुबई वगैरे, आणि तिथून टॉप होऊन आलेले आहेत. याच वर्षी आमच्या याच्यातली 2 मुली अगदी गोल्ड मेडल घेऊन आलेल्या आहेत. अरे वा, धन्यवाद. थँक्यू. सृष्टी नृत्य निकेतन इथे किती वर्षापासून तू शिकतेस? मी जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हापासून मी इथे येते. किती परीक्षा झाल्या? माझ्या 5 एक्झाम झालेल्या आहे. आता मी 6th एक्झाम. कसा एक्सपिरियन्स राहिला? एक्सपिरियन्स म्हणजे मला माहिती नव्हतं, लहानपणीपासूनच डान्स मध्ये इंटरेस्ट होता, पण हे माहिती नव्हतं की जेव्हापासून मी हा क्लास जॉईन करेन तेव्हापासून माझा कथ्थक मध्ये पण इंटरेस्ट वाढेल. आणि तो वाढून थांबत नाहीये, म्हणजे मधात गॅप होते, माझी पण झाली होती. त्याच्यामुळे जो इंटरेस्ट आहे तो थांबत नाही. कथ्थक ही असं आहे. आणि सृष्टी नृत्य निकेतन तर बेस्ट आहे यवतमाळमध्ये मला माझ्या येणे. आणि इथे जे शिकवलं जाते व्यवस्थित, जे कथ्थक मध्ये पर्टिक्युलर पाहिजे असते तसं व्यवस्थित शिकवलं जाते. ज्या शिकवतात मॅम एकदम बेस्ट मॅम, माझ्या फेवरेट आहेत त्या. अजून काय सांगशील मॅडम बद्दल? मॅडम एकदम कोऑपरेटिव्ह आहे आणि म्हणजे सिस्टमॅटिकपणे ते जे शिकवायला पाहिजे ते मधात त्यांचे वर्कशॉप्स पण होतात आणि गॅदरिंग्स पण होतात. आणि म्हणजे एक्झाम्स वगैरे आता येईलच आहे, त्याचं पण पूर्ण व्यवस्थितपणे थेअरी प्रॅक्टिकल सगळं करून घेतात. धन्यवाद. थँक्यू.